नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील बऱ्याच भागात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे. काही भाग जरी राहिलेले असले तरी आज चांगलं वातावरण तयार होणार आहे. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं असा अंदाज आहे. आता कोणत्या ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे सविस्तर अंदाज पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळते. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर आजचा विचार केला तर बीड, केज, परळी, अहमदपूर, जामखेड, करमाळा, बार्शी, लातूर या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी हलक्या सरी होत राहतील. झडीच्या स्वरूपाचं वातावरण राहणार आहे, परंतु दुपारनंतर उशिरा काही ठिकाणी थोडीशी उघडीप पाहायला मिळू शकते. नंतर रात्री चांगला जोर पाऊस पकडणार आहे. ती शक्यता इकडे परळी, अहमदपूरचा भाग असेल या भागाकडे देखील पाहायला मिळत आहे. नांदेडच्या भागात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे. उमरखेड, हिंगोलीच्या भागात देखील पावसाचं वातावरण चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतं. तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कमेंट नक्की करा. तसेच वाशिम, पुसद, लोणार, चिखली, अकोला, खामगाव, यवतमाळ, कारंजा या भागात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगावच्या भागात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस. नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती, तर नाशिकच्या इगतपुरी जवळ जसं तिकडे श्रीरामपूरच्या काही भागापर्यंत नाशिकपासून चांगलं वातावरण सक्रिय झालेलं आहे. कापरडा, वाणी, निफाडपर्यंत हलक्या स्वरूपाचं रिमझिम स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळत आहे, परंतु शेतकऱ्यांना अजून जोरदार पावसाची गरज आहे. मालेगाव, धुळे, पारोळा, जळगाव, शिरपूर, नंदुरबार या पट्ट्यामध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे. खामगाव, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यात हलक्या सरी रिमझिम स्वरूपाचं वातावरण, झडीच्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळू शकतो अशी शक्यता आहे. जशी शक्यता इकडे परभणीचा भाग असेल, पुसद, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस. नागपूर, इकडे घोटीचा भाग, भंडारा या ठिकाणी, कोंडोली, आर्वी, अमरावती या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार. बुलढाणा, वाशिमच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळतील. चिखलीच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. विदर्भातील कोणताच भाग पावसाविना राहणार नाही, सर्व भाग पाऊस घेऊन टाकेल. मराठवाड्यातील जे भाग सुटले असतील ते आज पाऊस कव्हर करून टाकणार जे आहे ती सध्या स्थितीला चित्र आहे. त्यामुळे काळजी करायची नाहीये. चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. धन्यवाद.